जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मीनशी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज सरदार जानराव वाबळे पंच हजारी सरदार यांच्याविषयी माहिती देण्यासाठी तो उपस्थित आहे. वाबळे घराणं आणि अनेक अशी काही घराणी आहेत की जे मराठीच्या इतिहासामध्ये फारशी पुढे आलेली नाही किंवा ज्यांच्यावर अधिक प्रकाश आजपर्यंत पडलेला नाही. उदाहरणार्थ तावरे घराणं, भापकर, थोरात आणि वाबळे ही घराणी अशी आहेत की इतिहासामध्ये इतर घराण्यांचा जसा आपल्याला जशी माहिती आहे तशी हे घराणी फारशी पुढं आलेली नव्हती. परंतु आता हळूहळू या घराण्यांनी केलेल्या कर्तबगारीचा इतिहास आपल्या पुढे येत आहे. तसं पाहिलं तर अनेक बखरीमध्ये किंवा इतिहासामध्ये यांची नोंद झालेली आहे. अर्थात सरदार जानराव वाबळे हे यांचं गाव म्हणजे मुक्काम पोस्ट म्हातार पिंपरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर आणि त्यावेळेला ते करडे परगण्यात हे गाव येत होतं. अर्थात आज आपण तालुका जिल्हा म्हणतो, त्यावेळेला परगाणा हा शब्द वापरला जायचा आणि त्या परगाण्यामध्ये जी काही क्षत्रिय घराणी होती त्यापैकी वाबळे घराणे हे एक होतं. वाबळे घराण्याचे सरदार जानराव वाबळे हे दत्ताजी शिंदे यांच्याबरोबर बुराडी घाटावरती मराठ्यांचं प्रतिनिधित्व करत होते. अर्थात बुराडी घाटावर 1760 साली 10 जानेवारीला जे युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये दत्ताजी शिंदे पडले. अर्थात बुरांडी घाटावर तरी मराठ्यांच्या सैन्याचा तळ कशासाठी होता तर दिल्लीच्या बादशहाबरोबर मराठ्यांनी जो करार केला होता आणि चौथाईचे हक्क मराठ्यांना मिळालेले होते, त्याच्या बदली बादशहाचं, दिल्लीपतीचं, मोगल बादशहाचं रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली होती. आणि मग या वेळेला 10,000चा तळ मराठ्याचा आणि त्याचं नेतृत्व होतं सरदार दत्ताजीराव शिंदे. बचेंगे तो और भी लढेंगे हे उक्ती इतिहासामध्ये प्रसिद्ध झाली. आणि त्यावेळेला नजीब खान रोहिला आणि कुतुबशाह या 2 सरदाराचं लक्ष होतं. दत्ताजीची त्यांना भीती वाटतच होती, परंतु या दत्ताजीचा काटा कसा काढायचा, या मराठ्यांचा तळ उद्ध्वस्त कसा करायचा याचा विचार ते करत होते. अर्थात याची कल्पना मराठ्यांना यायला पाहिजे होती पण आली नाही. आणि विशेष म्हणजे मराठ्यांचं शस्त्र म्हणजे भाल्या आणि तलवारी याच्यावर मराठ्यांची जास्त भिस्त होती. अर्थात तोफखाना त्यांच्याबरोबर नसायचा अशातला भाग नाही, परंतु त्यावेळेला त्यांनी त्याचा विचार कधी केला नाही की अचानक आपल्यावर हल्ला होईल. आणि त्याच वेळेला नजीब खान रोहिला आणि कुतुबशाह हे दोघे चालून आले आणि जोरदार गोळीबारी सुरू झाली. गोळ्यांचा वर्षाव, मराठी सैनिक पटापट मरत होते. आणि त्याच वेळेला दत्ताजी शिंदे घोड्यावर स्वार होऊन लढत होते. बरोबर त्यांच्याबरोबर 15-16 वर्षाचे जनकोजी शिंदेही होते. आणि अशा वेळेला युद्धाचा रंग पालटला. मराठ्यावर होणारं गोळीबारामुळे मराठे त्रस्त झाले आणि दत्ताजी शिंदे घोड्यावर स्वार होऊन त्यालाही तोंड देत होते या सैन्याला, नजफ खानाच्या आणि कुतुबशहाच्या. आणि त्याच वेळेला दत्ताजींना गोळी लागून ते खाली पडले. आणि दत्ताजी खाली पडल्यानंतर पुढे दत्ताजीचा त्यांनी शिरच्छेद केला. ते घायल होऊन पडलेले असताना नजीब खान आणि कुतुबशाह त्यांच्याजवळ आल्यानंतर ते म्हणाले की पटेल हमारे साथ और भी लढेंगे. तर दत्ताजीनं मुठ्या आवळल्या आणि म्हणाले हाँ जरूर लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि या युद्धामध्ये सरदार जानराव वाबळे सुद्धा होते. अर्थात या वेळेला आता आपण वाचणं शक्य नाही हे त्यांनी ओळखलं. जनकोजीच्या खांद्याला गोळी लागली होती, हाताला गोळी लागली होती. जनकोजी जखमी झाले तेव्हा जनकोजीला बाहेर काढण्याचं कार्य त्यांनी काम केलं, वाचवण्याचं काम केलं. आणि अशा वेळेला त्यांना सरदार येसाजी भोईटे आणि यशवंतराव जगदाळे
ही दोन घराणी सातारा जिल्ह्यातली ही मदतीला आली. आणि यशवंतराव जगदाळे हे मसूरचे वतनदार आणि यसाजी भोयटे सातारा जिल्ह्यातील विशेषतः वाघोली गावामध्ये भोयटेचं घराणं आहे. आणखी काही गावामध्ये असतील. तेव्हा अशा प्रकारचे हे घराण्याचे वीर त्यांच्या मदतीला आले आणि त्यानुसार त्याचबरोबर दत्ताजी शिंद्यांच्या पत्नी भागीरथीबाई ही तिथं त्या तळावरती उपस्थित होत्या. दत्ताजी पडले आणि ही बातमी त्यांच्या सैनिकाला लागल्यानंतर त्यांचा शिर तर कापून नेलंच कुतुबशाह आणि नजफ खानानं, पण दत्ताजीच्या शरीराला अग्नी देण्याचं काम इतर मराठी सैनिकांनी केलं. आणि त्याच वेळेला भागीरथीबाईनं आणि जानराव वाबळे यांनी ठरवलं की आता इथं थांबण्यात अर्थ नाही. जवळच त्यांच्या ताब्यामध्ये जो किल्ला होता त्या किल्ल्याकडे मराठी फौज धावत सुटली आणि उरले सुरले मराठी त्या किल्ल्यामध्ये जमा झाले. जनकोजीला गोळी लागली होती, त्यांच्या दंडातून रक्त गळत होतं. अशा वेळेला त्यांना सुरक्षित तिथून बाहेर काढून किल्ल्यामध्ये नेलं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तर यामध्ये सरदार जानराव वाबळे यांचा फार मोठा हात आहे, कारण ते 5,000 सरदार होते, म्हणजे 5,000ची फौज त्यांच्या दिमतीला होती. आणि अशा प्रकारे हे युद्ध झालं, तिथं संपलं. अर्थात काही लोक गल्लत अशी करतात की पानिपतचं जे 1761चं युद्ध झालं 14 फेब्रुवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी, त्या युद्धामध्ये दत्ताजी शिंदे होते. दत्ताजी शिंदे त्या युद्धात नव्हते. तर 10 जानेवारी 1760 साली, 1 वर्षापूर्वी त्याच्या पुढे बुरांदे घाटावर जे युद्ध झालं त्यामध्ये दत्ताजी शिंदे आणि त्यांच्याबरोबर जानराव वाबळे होते. जानराव वाबळ्यांनी या उरल्या सुरल्या फौजेला वाचवण्याचं आणि माघार घेण्याचं काम त्या काळामध्ये केलं. आणि पुढे हेच जानराव वाबळे आपल्या फौजेसह महाजी शिंद्यांच्या फौजेबरोबर पानिपतच्या 1761च्या युद्धामध्ये सामील झाले. अर्थात उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्या काळामध्ये पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या जवळजवळ 2 पिढ्या नामशेष झाल्या. प्रचंड ताकदीनं अब्दालीशी ते लढले. इब्राहिम खान गारजे असो किंवा त्यांच्याबरोबरचे अनेक शिंदे, होळकर, पवार मातबर सरदार होते. इब्राहिम खान गारजीनं तोफखाना धडाडत ठेवला होता, परंतु युद्धाचा रंग पालटला आणि मराठी कापले गेले बहुसंख्येनं. अब्दालीची हानी झाली, परंतु या युद्धामध्ये सुद्धा सरदार जानराव वाबळे होते आणि आपल्या फौजेनिशी ते लढत होते. या युद्धामध्ये अनेक वीर मारले गेले, अनेक घराणी नामशेष झाली, परंतु शौर्यानं हे लढले. आणि म्हणूनच आज केवळ जी घराणी फारशी प्रकाशात आली नाही, त्याबद्दल जानराव वाबळ्यांचं घराणं म्हातार पिंपरीचं श्रीगोंद तालुक्यात जी काही वाबळ्यांची गावं आहेत त्यात मुख्य गाव म्हणजे म्हातार पिंपरी, आणि त्याचबरोबर शिरूर तालुक्यामध्ये पिंपळसुटी नावाचं गाव आहे. त्या पिंपळसुटीला सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाबळे मंडळी आहेत. मागच्या काळामध्ये तुकाराम वाबळे हे तेथील पोलीस पाटील होते. त्यानंतर फत्तेसिंह प्रेमराज वाबळे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आज कार्य करतात. त्या भागामध्ये शिरूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्याच घराण्यातील ॲडव्होकेट निलेश वाबळे हे हायकोर्टामध्ये वकिली करतात. म्हणजे अशा प्रकारे आजच्या काळामध्ये सुद्धा हे घराणं कार्यरत आहे. त्यानंतर बारामती तालुक्यात कारखेलला सुद्धा या घराण्याचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात संख्या आहे. अशा प्रकारचं हे घराणं महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः अहिल्यानगरमध्ये अनेक ठिकाणी ते पाहायला आपल्याला मिळतं. जानराव वाबळे हे या युद्धामध्ये पडले आणि पुढे काही काळानंतर त्यांच्या वंशजांनी त्यांचं समाधी स्थळ त्या म्हातार पिंपरीमध्ये उभारलेलं आहे. आत्ताच्या पिढीमध्ये त्यांच्यापैकी अनेक लोकांनी आपल्या घराण्याचा नावलौकिक जानराव वाबळे यांनी वाढवला म्हणून त्यांचा जुन्या वाड्याचं पुनर्जीवन केलेलं दिसतं. अशा प्रकारचं एक प्रसिद्ध घराणं हे पानिपतच्या युद्धामध्ये ते पडलं.
जानराव वाबळे जरी पानिपतच्या युद्धात आणि त्यांच्याबरोबरची फौज वाबळे घराण्याची आणि त्यांच्या अधिकाराखाली काम करणारे अशा प्रकारची जी फौज होती ती या देशासाठी, मराठ्यांच्यासाठी आणि आपल्या भूमीचं रक्षण करण्यासाठी आणि झालेल्या करारानुसार दिल्लीच्या बादशाहाचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी प्राण अर्पण केले, या युद्धातील या सर्व वीरांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.